हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला आज भरपूर साऱ्या साड्यांना पिकोफॉल करायचं होतं आणि ह्या सगळ्या साड्या नवरीच्या होत्या. तर नवरीच्या साड्यांची पिकोफॉलची ऑर्डर होती आणि म्हटलं चला पटकन झटकन लगेच बसून द्यावा. काल मी फॉल आणलेले होते, त्याला धुवून इस्त्री करून वाळून वगैरे इस्त्री करून ठेवले होते. मशीन इकडं घेतली, मशीनला स्वच्छ करून घेतलं कारण साड्यांना धूळ वगैरे नाही लागावं. आता मी मशीनवरती रोज रोज पिकोफॉल करायला बसत नाही, 2-3 दिवसाला एकदा बसते. तर मग थोडी का होईना धूळ ही साठलेली असते त्यावरती. मग ते सगळं पुसून वगैरे व्यवस्थित करून घेतलं, दोरे काढून घेतले सगळे मॅचिंग आणि त्यानंतर हे एक लेवलमध्ये कटिंग करून घेतलं. आता एक काही किनारीत ना एक लेवलमध्ये नसतात, दोरे वगैरे निघलेले असतात. तर नॉर्मल थोडं थोडं आपल्याला हे कट करून एक लेवलमध्ये करून घ्यायचं असतं. आता बेसिक सगळ्या गोष्टी तर सगळ्यांना माहितीच आहे, जे कोणी ताई पिकोफॉल वगैरे करतात त्यांना. तर इथं मी ही साडी ना नऊवारी साडी होती. मी तुम्हाला सगळ्या साड्या शेवटला व्यवस्थित अशा दाखवेल, तुम्ही व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. सगळ्या साड्या छान अशा खोलून तुम्हाला व्यवस्थित घड्या वगैरे पण घालून दाखवून आणि पिकोफॉल केल्याच्यानंतर घडी कशी घालायची ना तर ते सुद्धा मी शेवटला दाखवलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पिकोफॉल केलेल्या साडीवरला घडी कशा पद्धतीने घालायची तर हे तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळे फॉल घेतले, दोरे वगैरे लावून घेतले आणि मग म्हटलं पहिलं पिको करून घ्यावं. एका किनारीला पिको केला, एक साडी घेतली होती आणि त्याला लगेचच फॉल पण लावून घेतला. मग त्यानंतर मग म्हटलं ठीक आहे चला आता फटाफट कामं करून घ्यावे. आता पिको फॉल कशा पद्धतीने करायचा, परफेक्ट कशा पद्धतीने गोल पिको आला पाहिजे, हे सगळे सविस्तर माहिती मी एका मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं होती. तर पूर्ण डिटेल व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवलेला होता आणि तो सुद्धा तुम्ही नसेल पाहिला तर नक्की बघा, कारण पिको ना गोल पद्धतीने पण आला पाहिजे. म्हणजे कसं गोल पिकोचं फिनिशिंग गोल आलं तरच तो पिको केल्यासारखा वाटतो आणि खूप छान पद्धतीने मी फॉल बसवत असते. तर मी ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि मग म्हटलं चला आता स्टोनच्या साड्या वगैरे खूप जास्त येतात, तर मग त्यालासुद्धा साडीला पिकोफॉल कशा पद्धतीने करायचा ते सगळं मी सांगितलेलं आहे. आणि काही ना आता डिझायनर साड्या भरपूर येतात आणि मग त्याच्यामध्ये ना पिकोफॉल आपल्याला लावायचा असतो ना साडीला, पिको करून फॉल लावायचा असतो. फॉल लावण्यासाठी तर खूप जास्त अडचणी येतात. तर डिझायनर साडीला फॉल कशा पद्धतीने लावायचा हे सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर एक साडी तर माझी फॉल लावून झाली होती पिको करून आणि दुसरी साडी मी इथं घेतली होती. आता ह्या साडीला नुसता पिको करायचा होता म्हणून मी दोन्ही पण किनारी पटापटा पिको करून घेतले. जे साडीला मॅचिंग दोरा वगैरे लावलेला असतो ना त्या साडीचा लगेच त्या साडीचे लगेच करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला डबल डोरा लावायची गरज नाही पडत. असं काहीतरी मी काम करत असते, कारण मग कसं कामाचं थोडासा वेळ वाचतो आणि कामही फटाफट होतं. आता त्या साडीचं किनार होतं एक अशा कलरचं, तर मग मी लगेच त्याला पिको करून घेतला आणि एका साईडची रेड कलरची किनार होती त्याची पदराची. तर मग म्हटलं तिला ना थोडंसं नंतर करते दोरा बदलून, अगोदर जे कलरचा दोरा लावलेला आहे तो कलर तरी व्यवस्थित पूर्ण कंप्लीट करून घेते. तर मग अशा पद्धतीने माझं काम चाललेलं होतं. तर आता बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स येतात की ताई कट वर्क बॉर्डरला फॉल कसा बसवायचा, तर त्याचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. जर तुम्हाला नाही सापडला तर कमेंट करून नक्की सांगा, मी कमेंटमध्ये सुद्धा त्याची लिंक देईल आणि मग तुम्हाला तो व्हिडिओ डायरेक्ट लिंकवर क्लिक करून त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला बघता येईल. आणि डिझायनर साडीला म्हणजे जसं की वर्क वगैरे असतं साडीला बॉर्डरला, तर त्या साडीला सुद्धा कशा पद्धतीने फॉल लावायचा ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. बहुतेक 1-2 व्हिडिओज आहेत त्याच्यावरती, तर ते सुद्धा तुम्हाला लिंक मी कमेंटमध्ये देईल. ज्याला बघायचं आहे त्यांनी सांगा. तर मग अशा पद्धतीने मी आता सगळ्या साड्यांना फॉल लावून शिलाई करून घेतली. ही होती साखरपुड्याची साडी. आता मी तुम्हाला घड्या घालत होते तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं, तर जेणेकरून व्यवस्थित राहते. आता ही साडीला खूप जास्त स्टोन होते, काठसुद्धा ह्याचे खूप मोठे होते आणि कापड खूप सिल्कमध्ये छान होतं, पण ह्या साडीला स्टोन असल्यामुळं ह्याचं वजन भरपूर होतं. तर मग म्हटलं अगोदर आता ही दुसरी साडी होती, ही दुसरी होती हळदीची साडी. तर ही साडीसुद्धा खूप मस्त होती. हिलासुद्धा स्टोन होते, हिलासुद्धा फॉल लावताना कटवर्क बॉर्डर होती आणि हिला स्टोन पण होते. त्याच्यामुळं मग ही मी कशा पद्धतीने फॉल लावला ना तर हेच मला दाखवलं नाही आहे. नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल, कारण मला ना आता ह्या सगळ्या साड्या पटकन ठेवून द्यायच्या होत्या. म्हटलं व्हिडिओ वगैरे बनवायचा म्हटल्यावर त्याच्यावरती स्पेशल खूप वेळ जातो.
आणि ही होती साडी एक. आता ही अशा पद्धतीची होती, थोडीशी आकाशी कलरची. तर खूप सुंदर होती ही सुद्धा साडी. हिला काय स्टोन वगैरे होते थोडेफार, पण बॉर्डरच्या वरती होते म्हणून इझिली फॉल लावता आला. आणि अशा पद्धतीने आपण तिला आता घडी घालूया. तर मी चला तुम्हाला दाखवते घडी कशी घालायची. तर बघा, आता मी पहिल्या साडीला पण तशीच घातलेली आहे 2 साड्यांना. आता हे अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचे आणि बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचे आणि अशा पद्धतीने ठेवायचे. बघा किती मस्त अशी सॉफ्टमध्ये ही घडी घालून जाते. म्हणजे कसं व्यवस्थित आपली ही साडी पण फॉल पण त्यामध्ये साडीच्या आतमध्ये कुठेही चुरगुळा वगैरे होत नाही, व्यवस्थित छान असा बसला जातो. आणि मी परत पुढं पण दाखवते तुम्हाला. पण ही एक साडी होती, हिला फक्त पदराला आणि नेसत्या पदराला म्हणजे दोन्ही पण साईडनी ना ह्याला पिको करायचा होता. कारण ही नऊवारी साडी होती, ती पार्लरवाल्याकडून नेसणार होती. तर ही अशा पद्धतीने हिला पण अशी घडी घालून ठेवलेली आहे. आता ही होती डिझायनर साडी. आता हे नंतर काही साड्या तिला घालण्यासाठी तिने आणल्या असतील किंवा काही कार्यक्रमाच्या वगैरे. आता लग्न म्हटल्यावर भरपूर सारे कार्यक्रम असतात, तर मग हे आणलेले होते. आता मला काही माहीत नव्हतं, मी जास्त काही विचारलं नाही कोणती साडी कोणत्या ह्याला फंक्शनला घालणार आहे. फक्त नऊवारी हळदीची साडी आणि हे लग्नाची साखरपुड्याची एवढेच काही मला सांगितलेलं होतं. त्यातले 1-2 साड्या एक्स्ट्रा पण होत्या, पण मस्त डिझायनर साड्या होत्या. कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान होते. तर पाहू शकता ह्याला बॉर्डरला इतके छान मोती आणि लेस लावलेली होती. तर खूप सुंदर होती ही पण साडी. तर बघा अशा पद्धतीने छान अशी ह्याची पण घडी घालून घेते मी तुम्हाला आणि परत दाखवते. तर बघा अशा पद्धतीने ह्याला खाली ठेवलेलं आहे मी. आता ह्याला असं ठेवायचं आणि ह्याच्यानंतर आहे ना ह्याला ह्याचे काट आहेत ना, जे काही काट आपल्याला आहेत ना ते ना हे अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि परत हे अशा पद्धतीने करायचं. ओके, झालं ही घडी. मस्त अशा ह्या सगळ्या साड्यांच्या अशा घड्या घालून घेतल्या, जेणेकरून फॉल व्यवस्थित आतमध्ये राहतो, कुठे चुरगुळा होत नाही, घडी होत नाही. आणि छान अशा मिऱ्या पण साडी घातल्याच्यानंतर मिऱ्या ही खूप सुंदर येतात साडीच्या. तर बघा सुंदर ह्या अशा साड्या डिझायनर साड्या होत्या. ह्या सगळ्या साड्यांना पिकोफॉल करून झालेला आहे. म्हटलं पॅकिंग करून ठेवावं. आता जशा आपण ह्या घड्या घातलेल्या आहेत तशाच उभ्याच घड्या आपल्याला ह्या कॅरीबॅगमध्ये ठेवायच्या आहेत. एक अगोदर नऊवारी साडी होती, ती चेनच्या पिशवीमध्ये आली होती, ती पण व्यवस्थित ठेवून दिली. आणि त्यानंतर मग ह्या ज्या काही साड्या होत्या त्यासुद्धा मी व्यवस्थित जशाल तशा मी लगेचच ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये ठेवून दिल्या. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब.